हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बनवायला घेतले पालक आणि चणा डाळ. त्यासाठी पालक चिरून घेते उभी आणि चणा डाळ भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये. 15 ते 20 मिनटं चणा डाळ भिजत घालायची आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायची. चणा डाळ भिजत घातल्यामुळे गरम पाण्यामध्ये ती लवकर शिजते. त्याच्यानंतर इथे कुकर तापत ठेवलेलं आहे. कुकर तापला की त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते. स्टीलचा कुकर घेतला त्याच्यामुळे कुकरला लवकर शिट्ट्या येतात आणि चणा डाळ शिजते त्यासाठी. आता यामध्ये घालून घेते जिरं, मोहरी आणि ठेचलेला लसूण. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर लसूण पाकळ्या घालून घ्यायचे आणि नंतर घालून घेते 2 बारीक चिरून घेतलेले कांदे. कांदा आणि लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. इथे चणा डाळ आणि पालक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये घालून घेते चिमूटभर हिंग. पचनाला हलकं असते त्याच्यामुळे चिमूटभर हिंग घातलेले. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे. लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेले. यामध्ये घालून घेते आता चणा डाळ. चणा डाळ घातली की ती परतून घ्यायची आणि त्यामध्ये नंतर स्वच्छ धुतलेली पालक घालायची. व्यवस्थित परतून घेतलेले आणि जसं आपल्याला रस्सा हवा असेल त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. पालकला सुद्धा पाणी सुटतं आहे त्यामुळे पाणी कमी घालायचे जसं आपल्याला रस्सा पाहिजे असेल त्या हिशोबाने. आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायचे. चणा डाळ व्यवस्थित स्मॅश झाली पाहिजे, मग छान लागते भाजी. अशा प्रकारे पालक चणा डाळची भाजी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली